दाखव बाळा तुझी ड्रॉइंग. छान आहे ना. कोणता कलर दिलाय डॉगला? दाखव. खरंच छान कलर दिले हे ना. आज स्कूलला सुट्टी होती ना. आज कमी सुट्टी स्कूलला सांग बरं. सॅटरडे ना आज. किती दिवस सुट्टी आहे तुला? 2 दिवस. कोणतं कलरचं असतं? डॉगचं घर असं असतं का? हां मी बनवलंय. हां छान कलर दिलाय तू. माझ्या बत्तीस 3,000 घेणार. काय? माझ्या बर्थडेच्या दिवशी 10,000 घेणार आहे. 10,000 घेणार आहे. बरं कधी आहे तुझा बड्डे? 5 महिन्याने. 5 महिन्याने. किती महिन्याने? किती महिन्याने तू सांग ना. थोडंसं लांब. चला आता स्कूलचा अभ्यास करून घेऊ आपण थोडा वेळा. केलं ना. अरे केलं ना. केला. हा. रात्री. रात्री राहिलाय तो करून घेऊ. चल रात्री करून ठेव. आज शिवची मीटिंग होती तर मीटिंगला काही जाणं झालं नाही. तर सकाळपासूनच आभाळ आणि पाऊस होता. भरपूरच होती. जास्त पण पाऊस नाही आहे. पण काय बाहेर काय पडता येत नाही त्या पावसात. तर आवरलं आहे आमच्या हाताने. म्हटलं थोडा वेळ अभ्यास घ्यावा शिवचा. कारण बाहेर पण जाता येईल ना त्याच्या मीटिंगला. कसं झालंय रे. मग नाही सगळं खाली ओललंय. शुभ दुपार सगळ्यांना. आज सकाळपासूनच दिवसभर आज असा पाऊस चालू आहे ना. आज इथं पण थोडीशी ना अशी थंडीच वाजती आहे. आणि बाहेर आहे ना सगळं गारवाच आहे. तर पाऊस बाहेर आहे ना पाऊस चालू आहे. हॅलो. तर सगळ्यांना नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. तर आता 7-7:30 वाजलेत आणि आज आहे ना दिवसभर पाऊस पडतोय बाहेर. तुम्ही व्हिडिओत पण पाहिलं असेल. तर आज मुलांना खायचे होते बटाटे वडे. तर त्यासाठी ना मी म्हणजे बटाटे शिजायला टाकले आणि भेटत पहिले सांगतो ती काय झालं माचीसला. तर श्रवणची चालली इकडे दिवाबत्ती. आणि शक्यतो संध्याकाळी ना मुलांना करायला लावली ना त्यांना पण एक सवय लागून जाते. आणि मी त्यांना ना शक्यतो हनुमान चालीसा ते वाचायला लावते संध्याकाळी. तर त्यांनी दिवाबत्ती केली ना तर तेच वाचते हनुमान चालीसा ते. बटाटे शिजते तोपर्यंत म्हटलं इकडे तोपर्यंत बेसन पीठ पण कालून घेते. तर बेसन पीठ थोडा वेळ भिजल्यानं छान होते आणि एकदम मस्त होते टेस्टला. आणि मुलांना आहे ना असं काही पाऊस बिऊस वातावरण काही चेंज झालं तर त्यांना पण आवडतं असं नवीन नवीन खायला. तर आज म्हटलं आज तुम्हाला आहे ना बटाटे वडेच करून देते. तर त्यासाठी आपले बटाटे शिजत होते. आणि पलीकडं गॅसवर आहे ना मस्त चिंच पाणी केलं होतं. तर चिंच पाण्याचं काय होतं आम्ही कोणीच आहे ना म्हणजे बटाटे वडे खात नाही. तसं तर चिंच पाणी केलं ना तर ते छान पण लागते. तर ह्या मिरच्या आहे ना मी त्या दिवशीच बाजारातून घेऊन आले होते. आणि खायला पण आहे ना अजिबात तिखट नसतात आणि टेस्टी पण लागतात. तर मस्त फ्राय करून घेतल्या ना तेलात तर खरंच छान लागतात. मीठ थोडंसं टाकायचं तर छान लागतात आणि अजिबातच तिखट नसतात त्या. तर तेलात म्हणजे वडे तळायच्या आधीच मी आधी त्यांना आहे ना फ्राय करून घेतलं. तर त्याच्यानंतर आहे ना मी बटाटे आहे ना तोपर्यंत शिलून घेतले. शिजले होते आपले बटाटे तोपर्यंत. आणि मस्त साल काढून आहे ना मग चटणी बनवून घेतली होती. कोणचं पीठ? बेसन पीठ मारतानी. हा घेतलं.
सगळी चटणी ना आपण मस्त ताटात काढून घेतली आणि चटणी करताना ना मी फक्त आहे ना लसूण मिरची आणि अद्रकची पेस्ट केली होती. तर थोडंफार अद्रक टाकलं मिरची तर वड्याला पण टेस्ट चांगली येते त्या चटणीला, त्याच्यामुळे वडे पण खायला छान वाटते. तर आधी ताटात काढून घेतली कारण थोडीशी थंड होती ती आणि थंड झाल्याने लगेच गोळे बनवून घेतले होते. तर एवढा वेळ नव्हता माझ्याकडे गोळे बनवायला कारण आहे ना यांना पण भूक लागली होती, दुकानावरून आले होते. तर मस्त आहे ना असे गोळे बनवून घेतले आधी आणि त्याच्यानंतर वडे फ्राय केले होते. आधी जर आपण सगळे बनवून घेतलं काय होतं ते खराब हात होतं नाही का बेसन पिठात बुडवल्यावर, मग ते सारखं सारखं धुवावं लागतं. त्याच्यापेक्षा ना आधी सगळे बनवून ठेवले ना मग पटकन होतात आणि तसे पण हात धुवावेच लागतात. पण म्हणजे एकदा जर भरवले ना हात तर पटकन बनवून ठेवले ना व्यवस्थित होतात. आता मुलांना ना भुका लागल्यात आणि उशीर झाला थोडा टाकलेला मला बटाटे कारण अभिला अभिमन्यूचा बर्थडे आपल्या परवा. तर त्यासाठी ड्रेस पण आणायला गेले होते आणि थोडासा पाऊस उघडला होता आणि पावसात आहे ना असा पोरा नाही आज गरमागरम वडे खायचे होते. तर म्हटलं चला आज घरीच बनवू आपण वडे आणि घरचे जसे छान होते ना म्हणजे टेस्टला त्याला तसे विकतचे आम्हाला आवडत पण नाही. आणि त्याच्यासोबत आहे ना मुलांना काही असू नाही तर नसू पण चिंच पाणी तर पहिले लागतं. तर चिंच पाणी पण मी करून घेतलंय आता. झालं तरी चालेल. आणि तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येत असेल तर तो आहे ना अभिमन्यूची ना प्रॅक्टिस चालली होती तबल्याची, तर त्याचा पण आवाज येतोय मधून मधून. तर मस्त आपले वडे पण झाले होते पटकन रेडी. जे कढईत मी बेसन पीठ सोडलंय ना त्याची ना मस्त फ्राय करून घेऊन येणार चटणी बनवायची. तर मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि थोडीशी ना लसूण आणि मिरची टाकलं ना ते बारीक करून घ्यायचं. थोडंसं रवा रवा करायचं तर त्याची चटणी ना वड्यांसोबत खायला खरंच छान लागते. तर मी ती बनवून घेतली होती आणि आता आम्ही जेवण करायला बसलो होतो. चांगली एकदम. आवडली तुला? हा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर